स्टुडंट्स, इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच. या प्रकरणातील सर्व उदाहरणे तुमची सोडवून झालेली आहेत. या प्रकरणाच्या शेवटच्या भागाकडे आता आपण येऊया. संकीर्ण प्रश्नसंग्रहमधील उदाहरण क्रमांक 6 ते 11 आजच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया 6व्या प्रश्नापासून. 6वा प्रश्न. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे आणि 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही प्राणी पाळलेले आहेत, तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही? वर्गात एकूण 28 विद्यार्थी आहेत. 28 विद्यार्थी म्हणजे तो विश्वसंच, तो साधारण आपण कॅपिटल यू या अक्षराने आपण दर्शवतो. जर यू हा एकूण विद्यार्थ्यांचा संच मानला तर NU बरोबर 28 आणि 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा आहे. समजा संच D हा अशा विद्यार्थ्यांचा आपण संच मानूया की ज्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळलेला आहे. 6 विद्यार्थ्यांच्या घरी मांजर पाळलेले आहे. संच C हा असा संच मानू की ज्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. आता 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर हे दोन्हीही पाळलेले आहेत. म्हणून D/C बरोबर 10. वेन आकृतीचे निरीक्षण करा. D/C म्हणजे संच D छेद संच C हा बरोबर मध्ये 10 या अक्षराने दर्शवलेला 10 या अंकाने दर्शवलेला आहे. त्यानंतर फक्त कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 8, फक्त मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6. आता आपल्याला कुत्रा किंवा मांजर पाळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे कुत्रा आहे किंवा मांजर आहे, अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली 8, 10, 6 म्हणजे त्याची बेरीज आली 24. या 24 विद्यार्थ्यांकडे कुत्रा किंवा मांजर या दोघींपैकी कुठलाही एक प्राणी आहे. आता प्रश्न असा विचारलेला आहे की अशा विद्यार्थ्यांची संख्या शोधा की ज्यांच्याकडे कुत्रा पण नाहीये आणि मांजर पण नाहीये. बघा, विश्वसंच आहे 28. वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 28. त्या 28 पैकी कुत्रा किंवा मांजर पाळलेले विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या झाली 24. आता अशा विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे कुत्रा किंवा मांजर यापैकी कुठलाही प्राणी नाही. म्हणजे विश्वसंचातून 24 ही संख्या आपल्याला वजा करायला लागेल. बघा, कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी न पाळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर विश्वसंचामधून वजा NU बरोबर ND युनियन म्हणजे संयोग, या दोन संचांचा संयोग जो आत्ता आपण 24 फाइंड आउट केला, शोधला तो. म्हणून 28 वजा 24 बरोबर 4. पुढील प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेदसंच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा. 2 संच दिलेले आहेत. संच A 3, 4, 5, 7 आणि संच B 1, 4, 8. या दोघांमध्ये जर बघितलं तर 4 ही संख्या त्याच्यामध्ये समान आहे, सामायिक आहे हा नंबर. मग वेन आकृतीच्या सहाय्याने त्या संचांचा छेद दर्शवायचा आहे. अशा पद्धतीने या संचांचा छेद वेन आकृतीच्या सहाय्याने दर्शवता येईल. पुढचा संच आहे P. त्याच्यामध्ये अल्फाबेट्स, इंग्लिशमधले अल्फाबेट्स दिलेले आहेत P आणि Q या दोन्ही संचांमध्ये. P ABCEF आणि Q LMNEB. आता यामध्ये पण जर बघितलं तर लेटर B आणि लेटर E हे दोघांमध्ये समान आहेत. म्हणून वेन आकृतीच्या सहाय्याने त्यांचा छेदसंच अशा पद्धतीने दाखवता येईल. X या संचातील घटक असे आहेत की ती X ही संख्या जी आहे ती 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे. मूळ संख्या याचा अर्थ अशा संख्या ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो. मग आता 80 आणि 100 मधल्या मूळ संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत.
अशा संख्या की ज्या संख्यांना फक्त तीच संख्या किंवा 1ने भाग जातो. मग 80 आणि 100 मधल्या मूळ संख्या 83, 89 आणि 97. बरोबर? आता पुढे y हा संच असा आहे की त्यामधील संख्या या ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत 90 ते 100 मधल्या. विषम संख्या याचा अर्थ ऑड नंबर्स, म्हणजे त्या संख्यांना 2 ने भाग जात नाही. मग 90 आणि 100 यामधील विषम संख्या जर शोधल्या तर त्या 91, 93, 95, 97 आणि 99. आता हे आपल्याला वेन आकृतीच्या सहाय्याने दर्शवायचं आहे. यामध्ये 97 ही जी संख्या आहे ती संच x मध्ये पण आहे आणि संच y मध्ये पण आहे. वेन आकृतीच्या सहाय्याने अशा पद्धतीने त्या छेदसंच दर्शवता येईल. पुढीलपैकी कोणते संच कोणत्या संचांचे उपसंच आहेत ते लिहू. x, s, v, y आणि t हे सर्व संच दिलेले आहेत. x हा सर्व चौकोनांचा संच आहे. s हा सर्व चौरसांचा संच आहे. v हा सर्व आयतांचा संच आहे. y हा सर्व समभुज चौकोनांचा संच आहे. आणि t सर्व समांतरभुज चौकोनांचा संच आहे. तर विचार करा, x हा त्यामध्ये सर्व चौकोनांचा संच आहे. x सोडून दुसरे जे सगळे संच आहेत ते सगळे चौरस, आयत, समभुज आणि समांतरभुज चौकोनांचे संच आहेत. चौकोन याचा अर्थ 4 कोन असलेले, 4 बाजू असलेली आकृती, म्हणून तिला आपण चौकोन असं म्हणतो. पण जर तुम्ही चौरस, आयत, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन या सर्व आकृत्यांचा जर विचार केला तर हे सगळे चौकोनांचे प्रकार आहेत. आता जर हे चौकोनांचे प्रकार आहेत तर प्रथम आपण हे वाक्य लिहून घेऊया. चौरस, आयत, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन हे सर्व चौकोनांचे प्रकार आहेत. म्हणून y हा x चा उपसंच आहे. s म्हणजे चौरसांचा संच, हा सुद्धा चौकोनांच्या संचाचा उपसंच आहे. t समांतरभुज चौकोन, हा सुद्धा सर्व चौकोनांचा संचाचा उपसंच आहे. आणि उरला v आयतांचा संच, म्हणून तो सुद्धा उपसंच आहे. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोन आणि आयत असतो. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन आणि आयत असतो. म्हणून s y चा उपसंच, s t चा उपसंच आणि s v चा पण उपसंच. प्रत्येक समभुज चौकोन आणि आयत हा समांतरभुज चौकोन असतो. म्हणून y उपसंच t आणि v उपसंच t. जर m हा कोणताही एक संच असेल तर m संयोग phi म्हणजे रिक्त संच आणि m छेद phi म्हणजे रिक्त संच लिहा. आता m हा कोणताही एक संच असेल तर तुम्ही कुठलंही त्यामध्ये अल्फाबेट्स घेऊ शकता, नंबर्स घेऊ शकता. मी इथे नंबर्स घेतलेले आहेत 2, 3, 4, 8 आणि रिक्त संच म्हणजे त्यामध्ये कुठलेही एलिमेंट्स, नंबर्स काहीही नाही, रिकामा संच. आता आपल्याला m आणि phi यांचा संयोग संच पण शोधायचा आहे आणि त्याचा छेदसंच पण शोधायचा आहे. मग आता त्यांचा संयोग संच म्हणजे काय येईल तर 2, 3, 4, 8. संयोग याचा अर्थ काय की जे घटक m मध्ये आहेत तेच घटक रिक्त संचामध्ये पण असले पाहिजेत. पण रिक्त संचामध्ये इथे काहीही नाहीये, म्हणून जर आपण असं म्हणू शकतो m संयोग phi बरोबर m, कारण तोच सेट आलेला आहे, तोच संच आलेला आहे. आता हा संयोग संच झाला. पुढे आपण बघूया m छेद संच m छेद संच रिक्त संच. आता त्यामध्ये दोघांमध्ये सामायिक नंबर किंवा सामायिक घटक काहीही नाही, त्यामुळे तो संच असणार आहे रिक्त संच. सोबतच्या वेन आकृतीवरून u, a, b, a संयोग b आणि
संच ए छेद संच बी हे संच लिहायचे आहेत. वेन आकृती दिलेली आहे. संच ए मधले घटक आहेत 1, 5, 3, 2, 7. संच बी मधले 1, 5, 8, 10, 9 आणि यू विश्वसंच दिलेला आहे. जे घटक ए आणि बी मध्ये नाहीयेत ते 4, 13 आणि 11. आता वरती दिलेल्या प्रत्येक संच आपल्याला लिहायचा आहे. आता बघूया यू म्हणजे विश्वसंच हा सगळे घटक लिहायचे आहेत विश्वसंचामध्ये. जसं आपण 6वं उदाहरण बघितलं होतं. 28 विद्यार्थी त्या वर्गामध्ये होते. बरोबर आहे? आठवतंय का? आत्ताच झालेत एक्झाम्पल्स आपले सोडवून. तसाच हा इथे विश्वसंच आहे की ज्यामध्ये सगळे घटक आहेत. आता संच ए मधले घटक आपल्याला लिहायचे आहेत. 1, 2, 3, 5, 7. संच बी 1, 5, 8, 9, 10. त्यानंतर ए संयोग बी म्हणजे जे घटक ए मध्ये पण आहेत, बी मध्ये पण आहेत आणि त्यांचा संयोग ए मध्ये नसलेले घटक सुद्धा लिहायचे आहेत आणि बी मध्ये नसलेले घटक सुद्धा लिहायचे आहेत. संयोग म्हणजे त्या दोघांचे मिळून घटक लिहायचे आहेत. म्हणून 1, 2, 3, 5, 8, 9, 10. 1 आणि 5 हा नंबर दोघांमध्ये सामायिक आहे त्यामुळे तो आपण एकदाच लिहिला. आता संच ए छेद संच बी. त्या दोघांमध्ये सामायिक घटक फक्त 1 आणि 5 आहे त्यामुळे 1, 5. 11वं उदाहरण अतिशय सोपं. जर NA बरोबर 7, B बरोबर 13, संच ए छेद संच बी 4 आणि संच ए संयोग संच बी बरोबर किती ते शोधायचं आहे. सूत्र आपल्याला माहितीच आहे. विद्यार्थ्यांनी सूत्र लिहा. सूत्रामध्ये वरच्या फक्त किमती टाकायच्या आहेत. 2 अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी करून उत्तर मिळवायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधली उदाहरण क्रमांक 6 ते 11 सोडवली. तुम्हाला समजली असतीलच. नसतील समजली तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. ही सर्व उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. मागच्या तासिकेला 5 पर्यंत उदाहरणं सोडवलेली होती आणि ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवली असतीलच. आता हा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 संपल्यानंतर कृती क्रमांक 1 आणि 2 जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती कृती तुम्ही करायची आहे आणि ती कृती तुमच्या वहीमध्ये पूर्ण लिहून काढायची आहे. हा तुमच्यासाठी घरचा अभ्यास आहे. घरचा अभ्यास करायला विसरायचा नाहीये. भेटूया पुढच्या तासिकेला. धन्यवाद.